नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे 4 एप्रिल 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण बघणार आहोत। म्हणून तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा। आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। तर मित्रांनो आपल्या जीवनाचा टाइमपास न घालवता वेळ न घालवता पण सकाळी 5 वाजता करंट अफेअर्सचा डेलीचा व्हिडिओ बघायचा आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघूया, जागतिक ऑटिझम दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम दिवस साजरा करण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्याचे मान्य केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी नेपाळ। तर मित्रांनो भारत आणि नेपाळ या दोन देशांनी संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्याची मान्य केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ATP रँकिंगच्या इतिहासात नुकताच जगातील सर्वात वयस्कर नंबर 1 खेळाडू कोण बनला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी नोवाक जोकोविच। तर मित्रांनो सर्बिया याचा टेनिसपटू नोवाक जोकोविच हा ATP म्हणजेच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स रँकिंगच्या इतिहासात नुकताच जगातील सर्वात वयस्कर नंबर 1 खेळाडू बनलेला आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच कोण कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन CMD बनले आहेत? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी संतोष कुमार झा। तर मित्रांनो संतोष कुमार झा हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अलीकडेच कोणी इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सच्या 33व्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी JS सिदाना। तर मित्रांनो JS सिदाना यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सच्या 33व्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, कोणत्या देशाने अलीकडेच मनोरंजक गांजाला कायदेशीर मान्यता दिली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए जर्मनी। तर मित्रांनो जर्मनी या देशाने मनोरंजक गांजाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे। म्हणजेच जर्मनी या देशामध्ये आता 18 वर्षावरील व्यक्ती 25 ग्रॅमपर्यंत गांजा घेऊन जाऊ शकतो आणि 3 गांजांच्या झाडांची शेती पण करू शकतो। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदापर्यंत 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखण्याचा विक्रम केला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी दक्षिण कोरिया। तर मित्रांनो दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदापर्यंत 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखण्याचा विक्रम केलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 बघूया, अलीकडेच कोणत्या राज्यातील राज्यपालांनी परमवीर चक्र पार्कचे उद्घाटन केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू। तर मित्रांनो तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी परमवीर चक्र पार्कचे उद्घाटन केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अलीकडेच कोणी FISME चे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी संदीप जैन। तर मित्रांनो FISME म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस चे नवीन अध्यक्ष म्हणून संदीप जैन यांनी पदभार स्वीकारलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया, अलीकडेच कुठल्या बासरीला GI टॅग मिळाला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी पिलीभीत। तर मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यातील पिलीभीत मधील बासरीला GI टॅग मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 11 बघूया, अलीकडेच जुडिथ सुमिनवा तुलुका या कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान झाली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी कांगो। तर मित्रांनो जुडिथ सुमिनवा तुलुका या कांगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अलीकडेच चीनने कोणत्या राज्यातील 30 ठिकाणांची नावे बदलली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश। तर मित्रांनो चीनने अरुणाचल प्रदेश राज्यातील काही पहाडांची नावे बदलवली आहेत, काही सरोवरांची नावे बदलवली आहेत, काही नद्यांची नावे बदलवली आहेत, तर काही आदिवासी क्षेत्रांची नावे बदलवली आहेत। असे करून अरुणाचल प्रदेशमधील 30 ठिकाणांची नावे चीनने बदलली आहे। पुढचा प्रश्न बघूया, भारतातील पहिल्या
AI आधारित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे. तर त्याचे नाव काय आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी इराह. तर मित्रांनो, भारतातील पहिला AI आधारित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला चित्रपट हा इराह हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडेच कोणी 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. तर मित्रांनो, महाराष्ट्र या संघाने 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपण शेवटचा प्रश्न बघूया. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा. आणि मित्रांनो, रोज सकाळी 5 वाजता कोणतेही बहाणे नाटकं न करता तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघायचाच म्हणजे बघायचा आहे. आपण शेवटचा प्रश्न बघूया. मालदीवनंतर कोणत्या देशात इंडिया आउट मोहीम तीव्र झाली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी बांगलादेश. तर मित्रांनो, मालदीवने इंडिया आउट मोहीम सुरू केली होती. त्यानंतर आता बांगलादेशामध्ये इंडिया आउट मोहीम ही तीव्र झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो.